विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीचा पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत याविषयी अभ्यास करूया. सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी तयार झाली याची रोचक माहिती या पाठात दिली आहे. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. जीवन जगणे म्हणजे एक परीक्षाच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, अनवाणी म्हणजे काय की पायात चपला बूट नसणे, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. बघा विद्यार्थ्यांनो, आपण आशिया खंडात राहतो. आशिया खंडात दर 4 वर्षांनी एक स्पर्धा होते, त्याला आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणतात. आणि त्यात भारताचा दबदबा कविताने तयार केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. बघा विद्यार्थ्यांनो, खूप जलद गतीने धावणाऱ्या कविता राऊतला लोकांनी सावरपाडा एक्सप्रेस अशी पदवी दिली. चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. बघा विद्यार्थ्यांनो, आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताला सुवर्ण पदक अवघ्या काही सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत आईने काढली, त्यामुळे आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. कणखर म्हणजे मजबूत बनले. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधली चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. बघा विद्यार्थ्यांनो, कविताच्या आईवडिलांना तिचे वेगळेपण हे कळालेच नाही, परंतु तिच्या पायांमधील चमकदार पळण्याचे जे कौशल्य होते ते ओळखले प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. लहानपणापासून कविताला अनवाणी धावण्याची सवय होती, म्हणजे पायात चपलाबूट काहीच नव्हते, त्याच्यामुळे तिला ते अवघड वाटायचे. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते,
तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. बघा विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथे शिक्षण अशी कविताची खूप ओढाताण व्हायची, खूप कसरत व्हायची. ही कविताची ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि तिला आपल्याच घरी राहायला ठेवले. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सूल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. बघा विद्यार्थ्यांनो, कविताच्या यशामुळे हर्सूल, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सूल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजय झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय म्हणजेच कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा म्हणजेच घेराव, यामुळे आपली लेक, आपली मुलगी लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. गहिरे नाते म्हणजे काय? खूप जिव्हाळ्याचे. बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा नवी दिल्लीहून राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर झाले तर हर्सूल, सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली आणि जो तो प्रत्येकजण हजारोच्या संख्येने कविताचे कौतुक करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी उपस्थित झाले. आणि हे सगळे बघून आपली लेक मोठी झाली आहे हे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येण्यासारखे होते. यावरून मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता जेव्हा बंगळूरला गेली तेव्हा रोज आईशी एकदा तरी फोनवरून बोलायची. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काहीच सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला काहीच सांगत नाही. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काहीच फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विनही तितकीच गहिरी, म्हणजे बाप लेकीचे नाते देखील तितकेच खूप जिव्हाळ्याचे, प्रेमाचे. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतकी बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. कारण आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा त्यांनी सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे
विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्यामुळे एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. त्यांना अपमान वाटला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बघा, कविताला खंत वाटते की घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागले, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. बघा विद्यार्थ्यांनो, कविता राऊत पी.टी. उषा या धावपटूला आपले आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. बघा, कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते आणि मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे आणि तोच आपल्याला यश मिळवून देतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीची महत्त्वाची असते. बघा विद्यार्थ्यांनो, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही, म्हणजे चूक करत नाही. कविताचे इतर झटमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तर या पाठात आपण विद्यार्थ्यांना असं शिकलो की सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी झाली याचा अभ्यास आपण केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपण या पाठाचा आता स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? त्याचं उत्तर आहे, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. दुसरा प्रश्न, कविताला कशामुळे दिलासा मिळाला? त्याचं उत्तर आहे, चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले. त्यामुळे कविता निराश झाली आणि कविताच्या आईने तिची समजूत काढली. यामुळे कविताला दिलासा मिळाला. प्रश्न तिसरा, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. चौथा प्रश्न, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. पाचवा प्रश्न आहे, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर, आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. प्रश्न 6 आहे, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. शेवटचा प्रश्न आहे, कोणत्याही खेळाडूसाठी
कोणती गोष्ट महत्त्वाची असते? त्याचं उत्तर आहे कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न बघूया. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? त्याचं उत्तर आहे कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपट्टू म्हणून उदयास आली. सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपट्टू म्हणून नाव रूपाला आली, म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. दुसरा प्रश्न. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? त्याचं उत्तर आहे कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सूल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणे ठेवून तिचा राहण्याचा प्रश्न सोडवला. पुढचा प्रश्न आहे हर्सूल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? त्याचं उत्तर आहे कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सूल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली. तिच्या यशामुळे हर्सूल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हर्सूल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. चौथा प्रश्न आहे आपली लेक खूप मोठी झाली असे सुमित्राबाईंना का वाटते? त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली असे सुमित्राबाईंना वाटते. पाचवा प्रश्न आहे कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? याचं उत्तर आहे नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायामधली दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनी घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपट्टू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले, म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिच्या आईवडील विजेंद्र सिंग यांनाच देतात. शेवटचा प्रश्न आहे कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? तर विद्यार्थ्यांनो, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? तर आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी. प्रश्न तिसरा आहे खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. खाली त्यांनी प्रत्यय दिले जसे पण, दार, पणा. तर आपण हे शब्द बघूया. पहिले पण, त्याला प्रत्यय लावून झाले वेगळेपण. तसं आपल्याला अजून एक शब्द सांगायचा आहे, तो आपण सांगू शकतो लहानपण. दुसरं आहे दार, तिथे दिले चमकदार, तर आपण एक शब्द सांगू शकतो बहारदार. तिसरं आहे पणा, कमीपणा आणि शानपणा. चौथं आहे पणी, तिथे दिले लहानपणी, तर आपण सांगू शकतो जागेपणी. पाचवं दिले ईक, आर्थिक व्यावहारिक. सहावं दिले ईत, त्यांनी अखंडित दिले, तर आपण सदोदित सांगू शकतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा. खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा. पहिला वाक्प्रचार आहे दिलासा मिळणे. रामचे घर पुरामध्ये वाहून गेले, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. दुसरे गराडा पडणे. पुढारी गावात येताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडला. तिसरा वाक्प्रचार आहे कणखर बनणे. दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. चौथे आहे ओढाताण होणे. शेतातले काम व शाळा यामध्ये
कुमारची फार ओढाताण होते. 5वा वाक्प्रचार आहे, नात्यातली वीण गहिरी असणे. मीना व शिवानी यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे. 6वं आहे, वणवण सहन करणे. माधूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावे लागते. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 5वा, समान अर्थाचे शब्द लिहा. समान अर्थाचे शब्द लिहा म्हणजे सारखे शब्द लिहा. आता पहिलं दिले माय, तर मायला आपण काय म्हणू शकतो? आई, माता, जननी. दुसरं आहे लेक. लेक म्हणजे मुलगी. तिसरं आहे बळ. बळ म्हणजे शक्ती. चौथं आहे गैरे. गैरेला समानार्थी शब्द येईल खोल. 5वं आहे क्रीडा. त्याला समानार्थी शब्द येईल खेळ. आणि शेवटचं आहे वडील. त्याला येईल बाप. तर विद्यार्थ्यांनो, आज हा पाठ आपला संपलेला आहे. उद्या आपण पुढच्या पाठाला सुरुवात करूया.